अरे हा प्रॉब्लेम कोणी ट्राय केलेला, जमलेला काय सोडून दाखवायला पाहिजे. हॅलो परितोष, हॅलो. अरे आवाज येतोय माझा का नाही येत आहे? हॅलो हॅलो. येतोय सर. येतोय सर. हा सोडवलेला का दाखवू मी? जमलेला? हॅलो बोला ना. इथे दाखवा बघा सर. 1 + 10² ए म्हणजे काय लिहू शकतो आपण? काय लिहू शकतो? 6² ए. स्क्वेअर आहे. ओके. नंतर प्लस कॉट ए. इथे काय लिहू शकतो? 1 + कॉट स्क्वेअर ए म्हणजे कोसेक कोसेक स्क्वेअर. स्क्वेअर ए. ओके. आपल्याला काय पाहिजे बघा, साइन ए कॉस ए पाहिजे. म्हणजे हे सगळं आपण काय करूया, साइन ए आणि कॉस ए मध्ये लिहूया. तर टेन ए म्हणजे मी कसं लिहू शकतो? टेन ए म्हणजे काय सांगा? साइन ए अपॉन कॉस ए. ओके. डिवायडेड बाय, हे पण मी तसंच लिहितो. कशामध्ये? 1 अपॉन काय लिहिणार? 1 अपॉन कॉस कॉस स्क्वेअर आहे प्लस कॉट म्हणजे आपण काय लिहितो? उलट असतं. कॉट 10च्या उलट असतं. म्हणजे काय लिहिणार? साइन ए. आणि कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन काय? बोला ना साइन पटकन. स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए. ओके. आता हे मी काय करतो बघा, साइन ए अपॉन कॉस ए. हे साइन कॉस रेज टू 4 होणार आहे. पण ते काय 1 अपॉन आहे, त्यामुळे आपण काय करणार सांगा, हे उलट वर जाणार आहे. म्हणजे असं येणार आहे. हे पण सेम होणार तसं. कॉस ए अपॉन साइन ए. साइन स्क्वेअर ए त्याचा वर्ग म्हणजे काय होणार आहे? साइन रेज टू 4 होणार आहे, पण ते वर येणार आहे. त्यामुळे आपल्याला असं मिळणार. आता याच्यातला एक जातो बघा. एक गेला तर आपल्याला इथे 3 राहिले. इथे पण एक गेला तर आपल्याकडे काय राहिले? 3 राहिले. म्हणजे आपल्याकडे काय काय आहे सांगा आता? साइन ए इंटू कॉसचा क्यूब म्हणजे तिसरा घात प्लस कॉस ए इंटू साइनचा तिसरा घात. आता याच्यामध्ये मी काय करतो बघा, साइन ए कॉस ए आपण कॉमन काढू शकतो. साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढलं. तर आपल्याकडे राहिलं काय सांगा? कॉस स्क्वेअर ए अधिक साइनचा वर्ग आहे. याची व्हॅल्यू किती असते? 1. किती असते व्हॅल्यू? 1. 1 असते. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? साइन ए इंटू कॉस ए. जे आपल्याला पाहिजे राईट हँड साइड, मला तेच पाहिजे आपल्याला, मिळालेलं आहे. क्लिअर? क्लिअर समजलं? हो सर. हॅलो हो सर. हो सर. हे कोणी बघितलेलं? ट्राय केलेलं? ट्राय केलेलं काय? ओके. इथे बघा, मी काय करतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो, गुणाकार करतो याचा म्हणजे आपल्याला काय मिळालं? 4a मायनस इंटू -2 10 स्क्वेअर आहे. 10चा वर्ग आहे. आपल्याला प्रूव्ह 1 करायचं आहे. इथे मी सेक रेज टू 4a लिहितो मायनस साइन रेज टू 4a. आपल्याला माहित आहे की सेक ए आपण असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस ए. आपल्याला 10 कुठेतरी पाहिजे, मग ते आपल्याला कुठेतरी कॅन्सल करता येईल. आपण मी काय लिहितो सांगा? सेक ए बद्दल काय लिहितो? कॉस ए लिहितो. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार मी सांगा? कॉस रेज टू 4a -2 10 स्क्वेअर आहे. ओके. इथे आपल्याला मिळतं 6 रेज टू 4a मायनस 10 रेज टू 4a -2 10 स्क्वेअर
हे आपल्याला इथे काय केलं मिळालं. आता जनरली काय करू शकतो सांगा, हे बघा सेक्स स्क्वेअर आहे मायनस ए स्क्वेअर, हे आपण काय करू शकतो तर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो इथे, इथे समजा स्क्वेअर आहे, स्क्वेअर मायनस 10a स्क्वेअर त्याचा स्क्वेअर मायनस 210 स्क्वेअर ए लिहू. म्हणजे आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये मिळालं बघा. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असतं सांगा, ए प्लस बी, ए वजा बी. ओके, मग मी त्या फॉर्मॅटमध्ये लिहितो बघा. हा आपला ए झाला, हा आपला बी झाला. ओके, मग मी लिहितो का एक्स स्क्वेअर ए प्लस 10 स्क्वेअर ए स्क्वेअर ए मायनस 10 स्क्वेअर ए. हे म्हणजे हे टर्म मी या प्रकारे लिहिले मायनस 210 स्क्वेअर. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत समजलं का? हो सर. ओके, आता याची व्हॅल्यू काय असते सांगा. आपल्याला माहित आहे की 1 प्लस 10 चा वर्ग ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा, 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ए मायनस 10 स्क्वेअर एक्स स्क्वेअर ए मायनस 10 स्क्वेअर ए. म्हणजे याच्याबद्दल आपण 1 लिहू शकतो. म्हणजे आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर ए प्लस 10 स्क्वेअर ए. हे 1 आहे ना, त्यामुळे त्याच्याबद्दल काय लिहायची गरज नाही, मायनस 210 स्क्वेअर आहे. ओके, इथे बघा मायनस 210 स्क्वेअर आहे आणि प्लस 110 स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला मिळणार परत एक्स स्क्वेअर आहे मायनस 10 स्क्वेअर आहे. आणि परत एकदा सेक्स स्क्वेअर आहे मायनस 10 स्क्वेअर इज इक्वल टू 1 असतो. त्यामुळे याचा आन्सर 1 आहे. समजला? हो. समजलंय का? हॅलो हॅलो, आवाज येऊ दे की रे. हो सर. हो सर. ओके, नंतर नेक्स्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर तुम्हाला थेरम ऑन इक्वल रिसोर्स माहित असायला पाहिजे, जो तुम्ही 9वी मध्ये शिकलेला. ओके, मी तुमच्यासाठी इथे आणलेला आहे बघा 9वीतला. त्याच्यामध्ये थेरम ऑफ इक्वल रेशो मध्ये आपण काय करू शकतो तर समजा ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर आपण इक्वल टू आपण असं पण लिहू शकतो ए प्लस सी बी प्लस डी. त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, थेरम ऑफ इक्वल रेशो. लक्षात आहे, त्याचाच आपल्याला इथे वापर करून आपण इझिली ते सोडू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, तर समजा आपल्याला टेन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 दिलेला आहे. त्याला मी काय करतो, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय काय करतो, सेक थिटा प्लस 1 करतो आणि डिवायडेड बाय सेक थिटा प्लस 1 करतो. ओके, आता याचं जर आपण बघितलं, समजा हे आपण हे केलं तर सेक थिटा हे कसं लिहितो मी, टेन थिटा सेक थिटा प्लस 1 आणि हे आपलं परत मिळालं ए मायनस बी ए प्लस, म्हणजे ए स्क्वेअर मायनस काय होणार सांगा बी स्क्वेअर इक्वल टू काय असतं ए प्लस बी ए मायनस बी. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळणार सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, निहार बाबा कुठे असतो तू, जागत नाही की रे तुझी? हा, सेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय आपल्याला काय मिळतं सांगा सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे बघा, आपण काय बघितलेलं 1 प्लस 10 स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे काय असणार सांगा 10 स्क्वेअर थिटा. याच्याबद्दल आपण काय लिहू शकतो सांगा 10 स्क्वेअर थिटा लिहू शकतो. त्याच्यातला एक 10 गेला म्हणजे आपल्याला मिळालं सेक थिटा मायनस 1 अपॉन 10 थिटा. ओके, थोडं समजलं सगळ्यांना? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? हा, आता बघा आपण काय बघितलं सांगा, टेन थिटा इक्वल टू अपॉन सेक थिटा प्लस मायनस हा
चुकलंय माझं. हा इथे इथे प्लस सेक थिटा प्लस Sec वन theta आहे ना. plus one आहे ना. केलं करेक्शन केलं. ओके प्लस -1 इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन टेन थिटा. ओके. आता आपल्याला हे वापरायचं काय वापरायचं थेरम ऑफ इक्वल रेशो किंवा समान गुणोत्तराचा सिद्धांत. हे आपलं ए झालं, हे बी झालं, हे सी झालं, हे डी झालं. हे दोन्ही आपण काय करणार आहे ऍड करणार. ए प्लस टेन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि सेक थिटा -1 प्लस टेन थिटा. जे आपल्याला पाहिजे बघा. हे पाहिजे तर टेन थिटा तुम्ही स्टार्टिंगला आणलं तरी चालेल. जे आपल्याला जसं पाहिजे तसं मिळेल. म्हणजे आपण लिहू शकतो इथे टेन थिटा प्लस सेक्स थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टेन थिटा मी स्टार्टिंगला आणतो. त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं मिळालं. इथे पाहिजे तर तुम्ही लिहिणार आहे. काय लिहिणार सांगा. बाय थेरम ऑफ इक्वल रेशो किंवा समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. क्लिअर? समजलंय सगळ्यांना? हॅलो. हो सर. ओके. चला इथे आपला काय करतो समजा 6.1 संपलाय बघा. सगळे क्वेश्चन आपण सोडवले. तर बाकीचे मी क्वेश्चन तुम्हाला दिलेले बघा सॉल्व्ह करायला. तुम्हाला अजून एक दिवस देतो मी. बघा हे ट्राय करा. याच्यामध्ये कुठल्या प्रॉब्लेम सेट मधले मी आणि तुम्हाला देतोय ते पण सोडवा. आणि नाही जमले तर आपण परवा ते त्याच्यातले जे जमत नाही ते सोडवणार. आज आपण काय करतोय तर उपाययोजना ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत. लक्षात आहे. त्याच्यातले काही क्वेश्चन सोडवणार आहोत आणि नंतर परवा राहिलेले जे काही सराव प्रॉब्लेम सेट मधले आहेत सगळे जे तुम्हाला जमत नाही ते आपण सोडवणार. ओके. तर त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर कसा करू शकतो. समजा एखाद्या बिल्डिंगची हाईट आपल्याला न मोजता काढायची आहे किंवा दोन बिल्डिंग मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं, काहीतरी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर ते कशा प्रकारे करायचे आपण काय करणार आहोत बघणार. तर त्याच्यातल्या काही संकल्पना आपण क्लिअर करूया. समजा इथे एक कन्सिडर केलं असं की आपण समजा आपण इथे आहे तर आपल्या हाईट नाही कन्सिडर केली. आपण समान आपला म्हणजे आपण दोहा समांतर आपण म्हणजे ग्राउंडच्या लेवलला आहे असं कन्सिडर केलं आता. लक्षात आहे. ग्राउंडच्या लेवलला आहे असं काय केलं आता कन्सिडर केलं. ही आपली ग्राउंड लेवल झाली. आणि लाईन ऑफ विजन म्हणजे काय. दृष्टिरेषा म्हणजे काय. समजा इथे एखादी बिल्डिंग उभी आहे तर इथून आपण त्याच्यावर बघतो त्याला आपण काय म्हणतो लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन असं पण असू शकतो किंवा वर आहे तर लाईन ऑफ विजन काय असणार आहे खाली दाखवणार. त्याला आपण काय म्हणतो लाईन ऑफ विजन म्हणतो. नंतर इथे जो कोन होतो किंवा अँगल होतो इथे जो अँगल होतो त्याला उन्नत कोन म्हणतात किंवा अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतात. तो कायम काय असायला पाहिजे सांगा. म्हणजे आपल्या ग्राउंड लेवल हे समांतर म्हणजे याला ग्राउंड लेवलला जो असतो त्यालाच आपण म्हणतो. पण ग्राउंड लेवलला असायला पाहिजे असं काय नाही तर ती समांतर. समजा एखादी आपण बिल्डिंगच्या वर उभा आहे ही आपली ग्राउंड लेवल आहे. त्याला एक समांतर रेषा काढल्यावर इथे सुद्धा जो अँगल आला ना त्याला पण आपण अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणू शकतो. लक्षात आहे. आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय अवनत कोन म्हणजे काय. समजा आपण काय केलंय सांगा बिल्डिंगच्या ही समजा आपली बिल्डिंग झाली ही बिल्डिंग झाली. ओके. आणि आपण इथे उभा आहोत. तर इथे आपण काय बघतो इथून आपण खाली बघतो. इथे समजा एखादी बोर्ड आहे. इथे आपली काय एखादी बोर्ड आहे किंवा दुसरी गाडी आहे काही आहे. तर इकडनं आपण काय करणार आहोत इकडे बघणार. ही आपली लाईन ऑफ विजन झाली. पण आता अँगल म्हणजे हा अँगल नाहीये. डिप्रेशन अवनत कोन म्हणजे हा नाही होणार. तर आपण काय करायचं परत एकदा काय करायची तर ग्राउंड लेवलला ही समजा आपली ग्राउंड लेवल झाली तर त्याला एक काय करणार आहे समांतर रेषा काढणार आहे. ओके. पॅरलल लाईन काढणार आहे आणि इथे जो येतो ना त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात. अँगल ऑफ डिप्रेशन. ओके. किंवा त्याला काय म्हणतात अवनत कोन म्हणतात. लक्षात आहे. काही काही विद्यार्थी हा लिहितात हा नाहीये. आणि जनरली हा आणि हा इक्वल असणार आहे. कारण पॅरलल लाईनची प्रॉपर्टी समांतर रेषेच्या प्रॉपर्टी प्रमाणे हे काय असणार आहे अल्टरनेट कोन झाले. त्यामुळे हे काय असणार आहे समजा इक्वल. क्लिअर. एवढी जर माहिती असेल तर आपण काय करू शकतो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. परत एकदा लक्षात घ्या लाईन ऑफ विजन म्हणजे काय दृष्टिरेषा. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे इथे असतो त्याला अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतो. आणि वरून खाली बघत असतो त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. तो सुद्धा मोजताना हा नाही मोजायचा
बघायचं आहे आपल्याला. ओके, ही जर संकल्पना तुम्हाला परफेक्ट समजली असेल तर काही सगळे उदाहरणं आपण इझिली सोडू शकतो, कुठलंही उदाहरण. ओके, चला आपण काही उदाहरणं घेऊया. एक व्यक्ती चर्च पासून 80 किलोमीटर उभी आहे. ही समजा आपण चर्च. ओके, आणि आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. हे आपण एक व्यक्ती, ही व्यक्ती झाली समजा, इथे एक व्यक्ती उभी आहे, ही आपली काय झाली समजा चर्च झाली. ओके, आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 80 सेंटीमीटर, 80 मीटर. ओके, नंतर अँगल ऑफ इलेव्हेशन फ्रॉम अ चर्च लुकिंग ऍट अ टॉप, म्हणजे इथून तो काय करतोय की चर्चच्या टॉपकडे बघतोय, छताकडे बघतोय किंवा टॉपकडे बघतोय. आणि तेव्हा अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे उन्नत कोण आपला इथे होतो, तो किती होतो सांगा, 45 डिग्री होतो. तर आपल्याला काय सांगितलं, हाईट ऑफ चर्च करायला सांगितलं. एकदम सिंपल आहे बघा. काय करायचं सांगा, मी पाहिजे तरी इथे लिहितो बघा. ऍक्च्युली एनटीएससी साठी जे आहे त्यांनी डायरेक्टली सांगू शकता तुम्ही, लक्षात आहे ना. पण 10वी मध्ये आपल्याला असं नाही करावं, आपल्याला डायग्राम काढावं लागेल, सगळं लिहावं लागेल. आता इथे जर आपण बघितलं, हा 45 दिला, 80 दिला, 80 मीटर दिलाय, आपण काय करणार तर 10 45 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन BC. ओके, 10 45 डिग्री आपल्याला माहिती आहे, किती असतो 10 45 डिग्री, 1. 10 45 किती असतं, 10 45. त्या दिवस आपण एक हे बघितलेलं बघा, मी आणतो परत एकदा. 1 सर. 10 45 आपण हे बघितलेलं ट्रँगल बघितलेला. 10 45 किती असतो, हा पाठ करा म्हणून सांगितलेलं बघा, लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे 1 आहे, म्हणजे आपल्याला हे 1 मिळालं. आपल्याला AB माहित नाही, आपण काय कन्सिडर करूया, एक्स कन्सिडर करूया. BC आपल्याला माहित आहे 80 सेंटीमीटर, 80 मीटर, सॉरी सेंटीमीटर नाही, मीटर. ओके, त्यामुळे एक्स इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 80 मिळणार. पण जर तुम्हाला माहित असेल की हा काय झाला सांगा, आयसोसेरस राईट अँगल ट्रायंगल झाला, त्यामुळे हे 80 सेंटीमीटर असेल तर डेफिनेटली हे पण 80 सेंटीमीटर असायलाच पाहिजे. दोन्ही काय असणार आहे समजा, इक्वल असणार. हा पण 45 डिग्री होणार ना. इथे आपला किती होतो सांगा, 90 डिग्री होतो. क्लिअर. हे सगळं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावं लागेल. पण MCQ टाईप असेल तर डायरेक्टली मला वाटतं 1 मिनिट पण गरज नाही तुम्हाला, 5 ते 10 सेकंड मध्ये तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकता. ओके, एकदा तुमचा डायग्राम रेडी आला की आन्सर काढायला काहीच कठीण नाही. ओके, समजलेलं सगळ्यांना. हॅलो. हो सर. ओके, नेक्स्ट इथे बघा, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस किंवा दीपगृहाच्या एक वरून, म्हणजे आपल्याला आता आपण काय करतो, वर उभ्या. हे आपला समजा दीपगृह झाला किंवा लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे काय असतं सांगा, समुद्रावर असतं वगैरे, बघितलं असेल तुम्ही केव्हा तरी. दीपगृह म्हणजे जहाजांना गाईड करतं, लक्षात आहे. तर दीपगृह पाहताना जहाज, समजा इथे एक जहाज आहे, म्हणजे आपलं काय करतोय, खाली बघतोय, तो शिप कडे बघतोय, इथे समजा जहाज आहे. तर जनरली आपण काय करूया, इथे ही आपली ग्राउंड लेवल झाली. ओके, आपण इथे उभा आहोत. तर मेक ऍट अँगल ऑफ डिप्रेशन. आता अवनोद कोण सांगितलेला आहे, अवनोद कोण म्हणजे काय असणार सांगा, इथून मी इथे बघतोय, मी काय करणार आहे तर ग्राउंड लेवलला एक समांतर रेषा काढणार. ओके, आणि अवनोद कोण म्हणजे आपला हा असतो, किंवा अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो, हा आपला 60 आहे. हे आपला दीपस्तंभ आहे बघा, आणि जहाज इथे आहे, C म्हणजे आपलं जहाज. ओके, तर 60 अंशाचा अवनोद कोण करतो, म्हणजे हा 60 झाला, हा 60 असेल तर डेफिनेटली हा पण 60 असायला पाहिजे, कारण ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत, समांतर रेषा आहेत, आणि ही आपली ट्रान्सव्हर्सल किंवा सेदिका आहे. त्यामुळे हा अँगल इक्वल टू काय असणार आहे, हा अँगल असणार. आता आपल्याला आणि काय दिलं बघा, जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल, हे 90 मीटर दिलेले, तर ते ज्या म्हणजे हे आपल्याला अंतर काढायचं, त्याला आपण एक्स म्हणूया. आपण काय करणार आहे, परत 10 थीटा वापरणार. 10 थीटा म्हणजे 1060 वापरणार आहे, इक्वल टू दीपगृहाची उंची डिवायडेड बाय जहाजाचं अंतर. ओके,
1060 पाड आहे का सगळ्यांना? 1060 म्हणजे किती आहे? √3. हा 1060 म्हणजे किती? पटपट बोला. √3 सर. परत एकदा हे बघा, मी तुम्हाला 2 ट्रँगल सांगितले, ते लक्षात ठेवायचे. हे आपलं झालंय बघा, हे दोन्ही ट्रँगल कुठे दिलाय मी? कुठे आहे? सांगितलेला बघा, त्या दिवस सांगितलेला का माहित नाही, पण हा आहे का आपला? नाही सांगितलेला ना, का नाही सांगितलेला मी? हॅलो, एक ट्रँगल आणि एक लक्षात ठेवायचा पाहिजे, तर त्या दिवस नाही सांगितलं असेल तर इथे बघा. आणि मी वाटतं ट्रिग्नॉमेट्री, हे पायथागोरस थेरम शिकवताना पण सांगितलेला. इथे परत एकदा लक्षात घ्या पाहिजे तर. हा 30 आहे, हा 60 आहे. ओके, हा जर 2 असेल तर 30 समोरची 1 असतं आणि हे काय असतं सांगा? 1√3 असतं. लक्षात आहे? म्हणजे 1060 म्हणजे काय होणार आहे? √3/1 होणार. लक्षात आहे? हा ट्रँगल लक्षात ठेवा. ही हायपोटिनस कर्ण जर 2 असेल तर 30 अंशासमोरची 30 डिग्री समोरची बाजू काय असते सांगा? हाफ असते. आणि त्याच्या 1√3 टाइम्स काय असते सांगा? 60 समोरची बाजू असते. आणि आपल्याला 10 θ म्हणजे माहिती आहे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, म्हणजे √3/1. आपला आन्सर इथे काय ना सांगा? AB आपल्याला माहित आहे 90. CB आपल्याला काढायला सांगितले, त्यांनी हे पण दिले बघा. √3 म्हणजे 1.73 घ्या. तेव्हा आपण काय करणार सांगा? काय लिहिणार आपण इथे? CB = 90/1.73. हे करा बघा, किती आन्सर येतं ते नंतर बघा. किती येते काढले कोणी? सर तिथे √3 आणि वरचं √3 कॅन्सल करू शकतो आपण. √3 आणि वरचं √3 कुठलं कॅन्सल होणार म्हणतो? हॅलो, कुठलं कॅन्सल होणार म्हणतो? काय म्हणतोय तो? बरोबर आहे रे, काय सांगतोय ते? माझं चुकलंय कुठे? चुकलंय माझं कुठे? हॅलो, बोला की रे. परितोष, कोण बोलतोय? ध्रुव? हॅलो, आपण बघूया याचा आन्सर. काढलंय कोणी? काढलंय का आन्सर? 90 divided by 1.73 = 52.0. बरोबर आहे. आन्सर त्यांनी बहुतेक दिलंय 51.90 दिलाय, म्हणजे 52 होते. बरोबर आहे. ओके, √3 वगैरे कॅन्सल नाही होणार इथे. कोण बोलत होता? तो ध्रुव बोलत होता. 3 काय लिहितोय परितोष? आणि काय लिहितोय तो? परितोष, बोल की रे. 30√3. 30√3 कसं बाबा? $90 = 3√3. 30√3 केलं ना तरी ते मल्टिप्लाय करावं लागेल ना √3. तसं पण कर, चालेल. ते पण चालेल. बरोबर आहे, तू सांगतोय ते बरोबर आहे. सर कसं सोपं पडेल? तसं सोपं. बरोबर, तू म्हणतो ते बरोबर आहे. तसं करूया आपण, बरोबर आहे. = काय करू शकतो आपण समजा? 3 × 30 करू शकतो. कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा? √3 × √3 × 90 डिवायडेड बाय √3. सर √3 गेलं. √3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेलं 1.73 × 90 करा. बरोबर येणार आहे. √3 ओके. सॉरी इथे 30 येणार. 30 आणि याचा आन्सर बहुतेक कितीतरी 51.90 त्याने दिलेला आहे. त्या दरम्यान येईल बघा. ओके, समजलाय? हॅलो, हो सर. हो सर. नेक्स्ट बघा.
12 मीटर रुंदीच्या रस्त्याचा, समजा आपला हा रस्ता झाला 12 मीटर आहे. ओके, 2 इमारती आहे, एकीची उंची 2 इमारती मी काढतो आधी. या 2 इमारती झाल्यावर एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीकडे छताक उन्नत कोन. मला सांगा ABCD याच्यापैकी 10 मीटर कुठली उंची असेल, एबीची असेल का सीडी असेल का? त्याच्या पुढचा पण वाच बघा. तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिजे उन्नत कोन 60 मापाचा होतो. कुठले असणार? एबी 10 मीटर असणार का सीडी 10 मीटर असणार? AB. एबी 10 मीटर, कारण AB. आपण वर बघतोय. अँगल ऑफ इलिव्हेशन सांगितलं म्हणजे ही आपली 10 येणार. मी काय करतो, ह्याला काय करतो, अशी पॅरलल लाईन काढतो. समजा ही आपल्याला दिले 12 मीटर दिले, इथे मी आपण एखादं नाव लिहिलं. हे किती असणार? एई किती असणार? हॅलो, 12 मीटर. 12 12 मीटर. मीटर. पॅरलल समांतर रेषा काढलेली आहे. ओके, ही पण 12 मीटर असणार. आपल्याला आणि काय दिलं, या बिल्डिंग वरनं जर दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉप कडे बघितलं आपण, या बिल्डिंग वरनं दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉप कडे बघितलं तर आपल्याला अँगल ऑफ इलिव्हेशन दिलाय किंवा उन्नत कोन दिलाय, तो आपल्याला दिलेला आहे 60 दिलेला आहे. ओके, व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड, म्हणजे दुसऱ्या बिल्डिंगची हाईट काढायला पाहिजे. मला सांगा ईडी किती असेल? ईडी किती असेल? 10 मीटर. 10 मीटरच असणार. म्हणजे आपल्याला काय काढायचे, सीई काढायची आहे. सीई मी कन्सिडर केलं एक्स केलं, म्हणजे आपल्याला सीडी ची हाईट मिळू शकेल. ओके, तर सीई मी काय कन्सिडर केलं एक्स केलं. आपण काय करूया, हे आपल्याला 12 माहिती आहे, 1060 लिहूया. 1060 इज इक्वल टू सीई अपॉन ए. त्याच्यापैकी काय काय माहिती आहे? 1060 म्हणजे किती असतो सांगा? 1060 म्हणजे किती? √3. बरोबर आहे. सीई आपल्याला माहित आहे नाहीये. ओके, आणि आपल्याला काय माहिती आहे सांगा? एई माहित आहे 12. बरोबर आहे, 12. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? 12√3 इज इक्वल टू एक्स मिळालं. ओके, आपल्याला आता एक्स म्हणजे काय मिळालं? 12. हे पाहिजे तर तुम्हाला इथे काय दिलं नाही त्याने √3 ची वगैरे, असं ठेवलं तरी चालेल. आता √3 आपल्याला 1.73 ने मल्टिप्लाय करा आणि ते पण काढू शकता. आणि ही आपली एक्स मिळाली, पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला 10 ऍड करायचे आहे. मग मी काय करणार सांगा? 10 प्लस 12√3 ही आपली काय झाली सांगा? दुसऱ्या बिल्डिंगची हाईट झाली, म्हणजे सीडी ही काय झाली? हाईट झाली. एकदम सिंपल आहे बघा. क्लिअर? इथे बाकी सगळं तुम्हाला हे लिहावं लागेल हा. सी इज इक्वल टू एक्स मानू वगैरे सगळं काय काय लिहावं लागेल परीक्षेमध्ये, कारण तिथे स्टेपला तुम्हाला काय असते माहित, हे मार्क्स असतात. लक्षात आहे? एबी म्हणजे एक इमारत, सीडी म्हणजे दुसरी इमारत, हे सगळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल. ओके, समजलं हे? हॅलो, समजलं का? ओके, चला नेक्स्ट बघा. 2 पोल्स ऑफ हाईट 18 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. समजा एक पोल झाला, दुसरा पोल झाला. त्याला मी नाव देतो एबी, त्याला नाव देतो सीडी. तिथे एक हे काढतो समांतर, हे आपलं ग्राउंड लेवल झालं. आता मला सांगा कुठली 7 असणार आणि कुठली 18 असणार? हॅलो, 7 कुठलं असणार? हॅलो, AB. एबी 7 असणार आणि हे किती असणार सांगा? 18. याला मी काय करतो सांगा? एबी एक पाडणं एक समांतर रेषा काढतो आणि त्याला नाव देतो मी ई. हे टोटल टोटल 18 आहे. ओके, आपण बाजूला नेऊया ते. हे आपलं 18 आहे टोटल. ओके, त्याच्या वरच्या टोकानात जोडणाऱ्या तारेची लांबी 20 मीटर आहे. हे जर समजा आपण काय केलं सांगा? ए आणि सी जोडलं तर हे आपल्याला दिलेलं आहे 22 मीटर दिलेलं. ओके, आता आपल्याला काय सांगितलं? तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. काय काढायचे आपल्याला? फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे आपल्याला
हा अँगल काढायचा आहे. कुठला समजा हा अँगल काढायचा. आपण समजा एक्स कन्सिडर केलं. तर जनरली काय काय माहिती आहे बघा, त्याच्यावरनं काय काय काढू शकतो आपण. आपल्याला सीई मिळू शकेल. सीई मिळू शकेल का? हो सर. किती बसणार सांगा? सी कशी मिळणार सांगा? सी डी मायनस ईडी मिळणार. ईडी किती आहे? ईडी इज इक्वल टू ए बी आहे, इज इक्वल टू 7 आहे. आपण काय लिहू शकतो? 18 मायनस 7 इज इक्वल टू 11. म्हणजे एवढं डिस्टन्स आपल्याला 11 मिळालं. ओके. आता आपल्याकडे काय आहे बघा, हायपोटेनस कर्ण अवेलेबल आहे आणि अपोजिट साईड समोरील बाजू अवेलेबल आहे. मग समोरील बाजू आणि कर्ण याच्याशी रिलेशन असलेलं कुठलं आहे सांगा? साइन कॉस टेन थिटा पैकी कुठला वापरू शकतो आपण? समोरील बाजू आहे आणि कर्ण आहे म्हणजे काय? साइन. म्हणजे जर आपण थिटा लिहूया, एक्स लिहिण्यापेक्षा आपण थिटा लिहूया. साइन थिटा इज इक्वल टू सी अपॉन एसी. आपल्याकडे काय अवेलेबल आहे ना त्याप्रमाणे वापरायचं. प्रत्येक वेळी टेन थिटा वापरायचं का नाही, तर काय काय अवेलेबल आहे ते बघायचं, त्याप्रमाणे वापरायचं. आपल्याला सीई माहित आहे 11, एसी माहित आहे 22. आपल्याला हाफ मिळाला. कुठल्याचा हा बसतं माहित आहे तुम्हाला? थिटा. थिटा साइन थिटा कुठला? 30. साइन 30 काय असतं सांगा? हाफ असतं. त्यामुळे आपण काय लिहिणार सांगा? थिटा इज इक्वल टू आपला काय येणार सांगा? 30 येणार. समजलं? समजलं का सगळ्यांना हे? हो सर. आपल्याला काय सांगितलेलं? अँगल विचारलेलं. आता हाईट वगैरे असलं काय नाही विचारलेलं. काय विचारलेलं? अँगल विचारलं. त्यामुळे अशा प्रकारे आपण काढू शकतो. नेक्स्ट, हा थोडासा वेगळा आहे बघा. तर हे आपल्याला काय केलंय बघा, एक झाड आहे समजा. झाड आपण एक कन्सिडर करतो. हे आपलं झाड स्टार्टिंगला म्हणजे वादळापूर्वी आपलं हे झाड आहे. वादळ आल्यामुळे हे झाड काय आलं सांगा? मोडलं. मोडलेला भाग जमिनीशी 60चा कोन करतो. लक्षात आहे? आम्ही काय करतो, हे झाड मोडलं ते मी असं दाखवतो तुम्हाला. हे आपलं झाड, हे झाड होतं ऑलरेडी. तर ते मोडल्यामुळे काय होणार आहे, ते इकडनं वाकणार. इकडनं काय झालं, ते वाकलं. आणि त्यांनी काय सांगितलंय की हा जो अँगल आहे ते जमिनीला टच होते. इथे जो अँगल आहे तो 60 डिग्री आहे म्हणून सांगितलं आपल्याला. मोडलेला भाग जमिनीशी काय करतो? 60 डिग्रीचा कोन करतो. झाडाचा शेंडा, शेंडा म्हणजे हा, आणि बुंदा, बुंदा म्हणजे काय सांगा? इकडे. फक्त बेस आपला काय करतो सांगा? 20 मीटर असल्यास त्याच्यामधलं अंतर काय सांगा? 20 मीटर. हे आपलं बी झालं. हे मोडलंय बघा, त्यामुळे ए आपला इथे आलाय बघा. हा आपला सी झाला. म्हणजे मोजलं कुठेतरी इथे मोडलेलं आहे. लक्षात आहे? म्हणजे झाडाची हाईट काढायची असेल तर आपल्याला हे काढावं लागेल, बीसी काढावं लागेल आणि सीडी पण काढावं लागेल. तरच आपल्याला काय मिळणार सांगा? झाडाची हाईट मिळणार. फाइंड द हाईट ऑफ. ओके. तर आपण काय काढू शकतो? काय काय काढू शकतो? आपल्याकडे अँगल आहे 60, बीडी दिलेला आहे. त्याच्यावरनं बीसी काढू शकू का आपण? बीसी काढू शकू. काय वापरावं लागेल? काय वापरावं लागेल? साइन कॉस टेन tan 60. tan 60 वापरावा. tan 60 इज इक्वल टू बीसी अपॉन बीडी. tan 60 किती असतं? √3. √3. ओके. बीसी आपल्याला माहित नाही आहे. बीडी किती आहे सांगा? 20 आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला बीसी मिळाला इक्वल टू 20√3. ओके. म्हणजे 1 मिळालं. म्हणजे आपल्याला बीसी मिळालं. आता आपण सीडी काढू शकतो का? हो सर. कसं? काय वापरू? काय वापरू? हे आपल्याला मिळालंय बघा, 20√3 मिळालं. काय वापरणार? एनटीएस वाले डायरेक्टली सांगू शकाल. सीडी काढावी लागेल ना? सीडी काढावी लागेल. इथे 30 डिग्री आहे बघा. तुम्हाला 30 60चं माहीत असेल बघा.
तर डायरेक्टली सर तुम्ही सांगू 40 शकता असेल. 40 असणार डायरेक्टली काढायचं झालं तर लक्षात आहे. कारण 30 समोरची बाजू 20 असेल तर डेफिनेटली काय असणार आहे, हायपोटेनस 40 असणार, डबल असतो त्याचा. पण आपण कुठला वापरूया, कुठलंही वापरलं तरी चालेल. तुम्ही काय वापरा सांगा. हे आपण साइन थिटा वापरलं तरी, साइन 60 वापरलं तरी चालेल. साइन 60 म्हणजे हे आपल्याकडे आहे बघ, बीसी आहे. साइन 60 इज इक्वल टू काय होणार सांगा, बीसी अपॉन सीडी. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते, √3/2. साइन 60 √3 अपॉन √3/2. √3/2 बरोबर आहे. बीसी आपली 20√3 आहे अपॉन सीडी. म्हणजे सीडी आपल्याला कसं मिळणार बघा, हे सीडी या बाजूला घेऊन जातो, हे 20√3 इंटू 2 होणार आणि भागिले काय होणार सांगा, √3. √3 गेले, याचा आन्सर काय मिळाला सांगा, 40 मिळाला. सीडी आपल्याला काय मिळालं सांगा, 40 मिळालं. एनटीएससी साठी लक्षात घ्या, इथे 20 असेल तर त्याची डबल 40 होते. डायरेक्टली काढू शकता, एवढं काय करायची गरजच नाही. ओके. आपल्याला आता एबी म्हणजे काय मिळणार सांगा. एबी म्हणजे ऍक्च्युली इथे नाही, इथे बघू नका तुम्ही, इथे ही आपली हाईट, कारण हे मोडल्यावर असं झालेलं आहे. ओके. म्हणजे आपलं काय होणार सांगा, सर AB प्लस CD येईल ना. बीसी, एसी प्लस बीसी. सॉरी डी लिहिले मी ते. ओके, आपण डी घेऊया, चला ते डी घेऊया. ओके, सीडी घेऊया. म्हणजे काय होणार सांगा, बीसी प्लस सीडी म्हणजे काय होणार, 40. बीसी आपला 40 आहे प्लस बीसी किती आहे सांगा, 20 ही त्याची काय झाली सांगा, हाईट झाली, झाडाची उंची झाली. समजलेली. थोडासा वेगळा आहे बघा क्वेश्चन, पण समजला का. हो हॅलो, सर. हो सर. हो. परत सांगायची गरज नाही ना. ते मोडले बघा, लक्षात घ्या. हे झाड आहे, मोडल्यावर आपलं काय होणार सांगा, इकडे समजा इकडनं ते खाली वाकलं आणि टच इथे होत आणि हा अँगल आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, बुंदा आणि त्याचं काय म्हणतो ते बेस, त्याच्यातलं अंतर दिलेलं आहे. हा 60 आहे. त्यामुळे आपल्याला काढताना कन्सिडर काय करावं लागेल, हे पण करावं लागेल आणि हे पण करावं लागेल. की टोटल दोन्ही मिळून आपली काय होणार सांगा, हाईट होणार. त्यामुळे आपण पहिल्यांदा हे काढलं आणि नंतर काय केलं, हायपोटेनस म्हणजे सीडी काढलं. हे मिळालं. दोन्ही एकत्र केल्यावर आपल्याला काय मिळणार सांगा, एबी म्हणजे किती ते मिळणार. ओके, चला नेक्स्ट वाचा बघा. एक पतंग आपण काय करतोय, उडवतोय. जमिनीपासूनचं अंतर, हे समजा जमिनीपासूनचं अंतर. पतंग आपण इथे आहे, इथे कुठेतरी आहोत आणि इकडनं आपण काय केलं, हा पतंग इकडे दोऱ्याने बांधलेला आहे. वाचा बघा प्रॉब्लेम. इकडे आपण आहोत, पण ते जमिनीपासूनचं अंतर म्हणजे परपेंडिक्युलर असणार. लक्षात आहे ना. इथे आपण काय करणार आहे, 90 डिग्री जमिनीपासूनचं अंतर. ते हे डिस्टन्स मोडणार, हे डिस्टन्स नाही मोडणार. ओके, जमिनीपासूनचं अंतर. नंतर हे मी काढतो बघा, ग्राउंड लेवल आली आपली. काय माहिती लक्षात ठेवायचं, इथे मगाशी मी विसरलो, इथे प्रत्येक वेळी असं दाखवायचं 90 डिग्री होणार. इथे आपलं काय होणार आहे समजा, 90 डिग्री होणार. एक पतंग उडवताना जमिनीपासून 60 मीटर होतं. इथे आपण लिहूया पाहिजे ना, ए बी सी. जमिनीपासून 60 मीटर म्हणजे आपला हा 60 मीटर आहे, उंचीपर्यंत पोहोचतो. पतंगाचे दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमिनी व दोरा त्याच्यामध्ये 60 मापाचा कोन तयार होतो. इथे आपल्याला 60चा कोन तयार होतो, अँगल. दोरा कोठेही वाकलेला नाही, म्हणजे हे स्ट्रेट आहे. असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. आपल्याला बघा हे दिलं, एबी दिलं, हा 60 दिला आणि एसी आपल्याला काढायचं आहे. ते आपण एक्स कन्सिडर. कुठलं काय वापरू मी, काय वापरलं तर योग्य होणार, साइन 60. साइन 60. ओके, साइन 60. कारण साइन 60 मध्ये आपण काय करतो सांगा, अपोजिट, समोरील बाजू अपॉन कर्ण. आपण काय लिहिणार सांगा, ए बी अपॉन एक्स. साइन 60 किती असतो, साइन 60 किती असतो, √3. √3/2. √3/2.
इज इक्वल टू ए बी आपल्याला दिलेला आहे एक्स. ओके, एक्स मी त्या बाजूला घेऊन जातो, म्हणजे आपल्याला काय झालं समजा 60 इंटू √2 डिवायडेड बाय √3. काढा बघूया याचा आन्सर किती येत आहे. हे सुद्धा मगाशी याने सांगितलं तसंच करा बघा, सोपं पडेल तुम्हाला. हे लिहिताना कसं लिहिणार, थ्री इंटू 20 करा इंटू 2 अपॉन √3. ओके, विस्त्रिक 60 झाले. मग 3 लिहिताना असे लिहा, √3 इंटू √3 इंटू 20 इंटू 2. हे √3 गेलं. आता √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे एका √3, कारण डिवाइड करणं कठीण होतं 1.73. त्याच्यापेक्षा हे सांगितलेलं त्याने बरोबर आहे. 20 40 होणार, 40 इंटू 1.73, 40 इंटू 1.73, कारण मग √3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. चलो, जमलं का? बघा आन्सर काढा. त्याने आन्सर दिलं इथे 69.20 दिलं. येते आपलं बरोबर. ओके, बघा हे कॅल्क्युलेट करा. काय करायचं आहे तुम्हाला, 40 इंटू 1.73 करा. बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. हे मगाच सारखंच आहे, घेऊ का मी, काय सोडवता तुम्ही? घेऊ का मी, बोला की रे. 2 इमारती आहेत. ओके, त्याच्यामधला आपल्याला 15 मीटरचा रस्ता आहे 2 इमारतीमध्ये. हे आपल्याला 15 दिलेलं आहे. त्यापैकी एकीची उंची 12 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे बघितलं असतं. मला सांगा कुठे 12 लिहू मी, AB 12 लिहू काय CD 12 लिहू? AB 12 लिहू. ओके, दुसरीच्या छताकडे पाहिलं असता इथे मला काय करावं लागेल, एक पॅरलल लाईन काढावं लागेल. त्याला मी नाव देतो ई. किती होतो, इथे अँगल दिलेला आहे आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे. AB जर 12 असेल तर ED किती असणार आहे, ED पण 12 असणार, बरोबर आहे ना. हो. इक्वल टू 12. ओके, हे जर 15 असेल समजा, कुठलं BD 15 आहे, त्यामुळे AE पण आपलं काय असणार आहे, AE इज इक्वल टू BD इज इक्वल टू 15 असणार आहे. म्हणजे हे 15 झालं, हे आपल्याला 12 मिळालं. एवढं आपल्याला CE पाहिजे बघ. ओके, CE आपल्याला मिळू शकेल, हे आपण एक कन्सिडर, तेव्हाच आपल्याला काय मिळणार, व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. या बिल्डिंगची हाईट काढायची आहे. CE बनण्यासाठी आपल्याकडे काय बघा, हा अँगल आहे आणि हे 15 आहे. एक्स काढण्यासाठी काय वापरावं लागेल, साइन टेन कॉस. काय वापरावं लागेल, काय वापरावं लागेल, कॉस. कॉस कसं वापरावं लागेल, माझ्याकडे अपोजिट आहे आणि ऍडजस्टंट आहे, समोरची बाजू आहे आणि साइन 30. साइन कसं वापरावं लागेल, tan 30. tan 30 वापरावं लागेल. अपोजिट आणि लगतची बाजू आहे ना, म्हणजे आपल्याला tan 30 वापरावं. ही आहे बघा आणि ही आहे. CE अपॉन AE म्हणजे काय असतं सांगा, CE अपॉन AE. tan 30 म्हणजे किती आहे सांगा पटकन, हा tan 30.
प्रत्येक वेळी मी ट्रँगल काढायला पाहिजे का अशी अपेक्षा आहे का? हा लक्षात ठेवायचा. 1/√3. 1/√3. सी माहित नाही आपल्याला, ए आपल्याला माहित आहे 15. therefore x इज इक्वल टू, हे जर मल्टिप्लिकेशन केलं ओनली तो एक स्टेप वाढवतो पाहिजे का, इंटू √3 इज इक्वल टू 15. म्हणजे x इज इक्वल टू 15 मी असं लिहू शकतो 5 इंटू 3 अपॉन √3. म्हणजे आपण काय लिहिणार सांगा, 5 इंटू √3 इंटू √3 डिवायडेड बाय √3. कारण 3 म्हणजे √3 इंटू √3, याच्यातला √3 गेला, याची 1.73 काढा आन्सर. 1.73 ने काढा, इंटू 5 काढा, किंवा तसंच पाहिजे असेल तर तसंच ठेवलं तरी चालेल आन्सर. ओके, मगाच सारखाच होता बघा प्रॉब्लेम, सेम होता मगाच सारखा. क्लिअर? आता आपल्याला काय काढायचंय सांगा, हे तसंच ठेवा, बहुतेक त्यांनी तसंच आन्सर दिलाय. हे आपल्याला मिळालं ते काय मिळालं, सी मिळालं. आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. कशी काढणार सेकंड बिल्डिंगची हाईट? आता काय करावं लागेल, काय करावं लागेल, डीई करावं लागेल ना, डीई प्लस सीई करावं लागेल. पुस्तकामध्ये आन्सर चुकीचं आहे, हे आन्सर बरोबर आहे का? पुस्तकामध्ये बहुतेक आन्सर चुकीचं दिलेलं आहे, परत परत चेक करा तुम्ही. ओके, माझ्या माहितीप्रमाणे हे आन्सर येते बघा. ओके, समजलंय? समजलंय? हो सर. हॅलो परितोष, हो आवाज सर. नाहीये. ओके, हो सर. एक शेवटचा आहे, पण मला वाटतं तुम्ही आधी ट्राय करा हे, नाहीतर मी तुम्हाला नेक्स्ट म्हणजे परवा दाखवेन. काय दाखवू, काय ट्राय करणार, काय करू, काय करू? थोडंसं वेगळं आहे बघा, सोडवतो सर. ट्राय करा. आता परवा आपण इथे लक्षात घ्या, sin 20 ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा. sin 20 आपल्याला माहित नसतं, पण त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, ते लक्षात घ्या. आणि इथे अनेक तुम्हाला हिंट देतो बघा, त्याचा वेग दिलेला आहे, पण तो कसा दिलाय सांगा, 700 दिलेला आहे. किती दिलाय, 200 किलोमीटर पर आवर. ओके, इथे आपल्याला एक डायग्राम काढून दाखवते फक्त तुम्हाला. इथे विमान आहे, हे आपलं विमान झालं, ते लँडिंग करतं म्हणजे खाली उतरतं ते, असं येणार. ओके, त्याचा आपल्याला स्पीड दिलेला आहे, म्हणजे स्पीड दिलंय 200 किलोमीटर. आपल्याला काय करायचंय, ते इथून इथपर्यंत यायला किती डिस्टन्स त्याने कापलेलं असणार. मग ते आपल्याला ते 54 सेकंड मध्ये काय गेलंय सांगा, इकडनं इकडे आलं, इकडे होतं विमान, ते इकडे जमिनीवर यायला त्याला किती सेकंड लागले, 54 सेकंड. म्हणजे आपल्याला हे पहिल्यांदा काढावं लागेल, हे डिस्टन्स काढा, लक्षात आहे. आणि दुसरं आपल्याला sin 20 म्हणजे चालकाने उडत असं विमान उडताना सुरुवात करताना, म्हणजे आपल्याला अँगल हा दिलाय तो 20 दिला, हा जो आहे तो अँगल 20 आहे. हा 20 असेल डेफिनेटली हा पण काय असणार समजा 20, हा 20 मिनिट. ओके, म्हणजे आपल्याला काय सांगितलं, जमिनी मग किती, म्हणजे हे आपल्याला डिस्टन्स काढायला सांगितलं. कुठलं, हे जर तुम्ही काढू शकला, कुठलं सांगा, ए आणि समजा सी म्हटलं, हे डिस्टन्स किती आहे ते काढा. त्याच्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे, त्याचा काय दिलंय सांगा, स्पीड दिलेलं आहे, आणि किती सेकंदात दिलं ते काढलेलं आहे. त्याच्यामुळे हे काढा, एसी काढा, ते काढलं की 20 आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हायपोटिनस म्हणजे कर्ण आहे आणि हाईट काढायची आहे, म्हणजे आपल्याला sin 20 वापरावं लागेल. त्याच्यामुळे हे काढायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर मी परवा सांगतो, उद्या लेक्चर नसणार, परवा आपला लेक्चर असेल. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय तर बघा, ह्याच्यामधली जी काय उदाहरणं आहेत, कुठली, संकीर्ण प्रश्न संग्रह 6, किंवा आपण त्याला काय म्हणतो, प्रॉब्लेम सेट नंबर 6, ह्याच्यामधली जी तुम्हाला, बाकी सगळे मी सोडून दाखवलेले आहेत बघा, ह्याच्यामधली जी तुम्हाला येतात ती सोडवा, आणि जी येत नाही ते आपण परवा बघणार, म्हणजे हा चॅप्टर आपला संपेल. ओके, ह्याच्यापैकी मी तुम्हाला हे दाखवलंय बघा, कुठलं, हे दाखवलंय 8 नंबरचा आत्ता बघितला, आणि कुठलं दाखवलंय का नाही दाखवलंय, बाकीचे बघा तुम्ही, किंवा ही पण सोडा, प्रूव्ह द फॉलोइंग, हे पण बघा. ओके, जी येतात ती सोडवण्याचा प्रयत्न करा, जे येत नाही ते आपण डिस्कस करूया परवा. ओके.
चालेल, चला.